नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉब्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बघू शकता दिल्ली युनिव्हर्सिटी अंतर्गत ही रिक्वायरमेंट निघालेली आहे आणि म्हटलं तर नॉन टीचिंग रिक्वायरमेंट आहे. याच्याबद्दल टोटल पोस्ट 57 पोस्ट दिलेल्या आहेत बघू शकता. आणि म्हटलं तर महत्त्वाच्या लेवल आणि लेवल 4 आणि लेवल 6च्या पण पोस्ट दिलेल्या आहेत आणि महत्त्वाचं 12वीवर पण पोस्ट आहे. ऑनलाईन अप्लाय करू शकता तुम्ही. मला आपल्यासाठी लिंक पण दिलेली आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे. याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आता बघणार आहोत. बघा मित्रांनो, ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. याच्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहे. बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत आणि या ऑनलाईनच तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. याच्यामध्ये टोटल 9 पोस्ट दिले आहेत. त्याच्याबद्दल सविस्तर माहिती बघू. सर्वात पहिली पोस्ट म्हटलं तर सिनियर पर्सनल असिस्टंट. याच्यामध्ये एक जागा आहे आणि ते पण ओपनसाठी जागा आहे आणि ही लेवल 7ची पोस्ट आहे आणि 35 वर्ष वय मागितली आहे. नंतरची पोस्ट आहे सिनियर टेक्निकल असिस्टंट. याच्यामध्ये एक जागा आहे ते पण URची आहे आणि लेवल 6ची पोस्ट आहे आणि 35 वर्ष वय मागितलेली आहे. नंतरची पोस्ट आहे सिनियर असिस्टंट. याच्यामध्ये पण URची एक जागा दिलेली आहे बघू शकता आणि लेवल 6ची पोस्ट आणि वय 35 वर्ष. नंतरची पोस्ट म्हटलं कार्टोग्राफर असिस्टंट बघू शकता. URची एक जागा आणि लेवल म्हटलं तर 5ची पोस्ट आहे आणि 32 वर्ष वय मागितलेलं आहे बघू शकता. नंतरची पोस्ट आहे असिस्टंट म्हटलं तर ग्रॅज्युएशन लेवलची पोस्ट असेल. याच्यामध्ये म्हटलं URची एक जागा आहे, लेवल 4ची पोस्ट आहे म्हणजेच UDC लेवलची पोस्ट आहे आणि म्हटलं 32 वर्ष वय दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची पोस्ट म्हणजे जे 12वी किंवा ग्रॅज्युएशनवर असू शकते ज्युनियर असिस्टंट पोस्ट आहे. याच्यामध्ये म्हटलं तर एक पोस्ट आणि एक OBCची पोस्ट आहे आणि लेवल 2ची पोस्ट आहे म्हणजे क्लर्क लेवलची पोस्ट आहे आणि 32 वर्ष वय मागितलेली आहे. आणि जे 10वीवरची पोस्ट प्लस 12वीची पोस्ट आहे लायब्ररी अटेंडंट पोस्ट आहे. याच्यामध्ये बघू शकता 7 जागा आहेत आणि ओपनच्या 4 जागा आहेत. त्याच्यामध्ये OBCच्या पण 2 जागा आहेत आणि PWR कॅन्डिडेट पर्सनसाठी जागा आहेत आणि वयाची लिमिट म्हटलं 32 वर्ष आहे. खूप जास्त लिमिट दिलेली आहे बघू शकता. आणखी म्हटलं तर लायब्ररी असिस्टंट पोस्ट आहे आणि ते पण म्हटलं तर फॅकल्टी वाईज पोस्ट दिलेली आहे बघू शकता. याच्या पण भरपूर जागा दिलेल्या आहेत आणि पण लेवल 4ची पोस्ट आणि 32 वर्षांवर मागितलेली बघू शकता. नंतर लायब्ररी अटेंडन्स ही पोस्ट दिलेली आहे बघू शकता. त्याच्यामध्ये पण फॅकल्टी वाईज पोस्ट दिलेली आहे आणि याच्यामध्ये भरपूर जागा आहेत आणि लेवल 1 आणि 32 वर्ष वय मागितलेले आहे. अशा एकूण टोटल म्हटलं तर 57 पोस्ट आहेत आणि याच्यामध्ये कॅटेगरी वाईज पण डिवाईड केलेले आहेत तुम्ही बघू शकता. बघा फीजबद्दल बघायचं झालं तर ओपनसाठी म्हटलं तर 1000 रुपये फीस दिलेली आहे आणि म्हटलं तर SC ST कॅन्डिडेटसाठी म्हटलं तर 500 रुपये फीस दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महिलांसाठी म्हटलं तर फीज नाही आहे. याच्यामध्ये मी अंडरलाईन केलेली आहे बघू शकता. महिलांसाठी यांनी फीस दिलेली नाही. महिलांनी हा फॉर्म अवश्य जरूर भरा बघू शकता मित्रांनो. ऑनलाईन फॉर्म आहे आणि म्हटलं तर 27 तारखेपर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. बघा मित्रांनो, आता प्रत्येक पोस्ट आपण पात्रता काय मागितली आहे ते बघू. सर्वात पहिली पोस्ट म्हटलं सिनियर पर्सनल असिस्टंट लेवल 7ची पोस्ट आहे आधीच बघितलं आणि 35 वर्ष वय आहे. याच्यामध्ये म्हटलं तर बॅचलर ऑफ डिग्री मागितली आहे युनिव्हर्सिटीची बघू शकता आणि म्हटलं तर कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला तो पण लेवल 6चा आणि पर्सनल असिस्टंट या पोस्टचा. नंतर आहे 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. अब्लिकमध्ये अनुभव आहे लेवल 4ची पोस्ट म्हणजेच UDC लेवलची पोस्ट. आणि याच्यामध्ये एक विशिष्ट म्हणजे जेवढे काही एक्सपिरियन्स मागितले असतील ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पण चालेल, सेमी गव्हर्नमेंट पण चालेल आणि प्रायव्हेट बॉडी पण चालेल. ठीक आहे, हे तुम्ही बघू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणी पण फॉर्म हा भरू शकतो बघू शकता. या पोस्टसाठी अदर पण पात्रता मागितलेली आहे जसं स्टेनो पण मागितलेली आहे आणि स्टेनो म्हटलं तर असलं तर डिक्टेशन पण असतेच तुम्ही बघू शकता. आणि याच्यामध्ये म्हटलं तर हे डिझायरेबल पात्रता आहे, एवढी आवश्यकता नसते. नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर सिनियर टेक्निकल असिस्टंट प्लस कम्प्युटर. आधीच बघितलं लेवल 6ची पोस्ट आहे आणि 35 वर्ष वय दिलेलं आहे आणि मास्टर ऑफ डिग्री मागितलेली आहे म्हटलं तर 11 सब्जेक्टमध्ये आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. ठीक आहे, आणि अब्लिकमध्ये म्हटलं तर फर्स्ट क्लास बॅचलर ऑफ डिग्री मागितलेली आहे कुठल्याही विषयात आणि म्हटलं तर 5 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स मागितलेला आहे. आणि तुम्हाला आधीच सांगितलं याच्यामध्ये एक्सपिरियन्स कुठल्या पण चालते, प्रायव्हेट पण चालते किंवा ज्यांचा टर्नओव्हर म्हटलं तर 200 करोडच्या वर आहे बघू शकता. नंतरची पोस्ट आहे म्हटलं सिनियर असिस्टंट आणि हे पण लेवल 6ची पोस्ट आणि 35 वर्ष वय मागितलेले आहे. याच्यामध्ये बॅचलर ऑफ डिग्री मागितलेली आहे आणि म्हटलं तर 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे तो पण असिस्टंट या पोस्टचा किंवा लेवल 4 म्हणजे UDC लेवलच्या पोस्टचा एक्सपिरियन्स पण बघू शकता. कॉर्पोरेट बँकेचा पण एक्सपिरियन्स चालेल आणि ज्यांचं बजेट म्हटलं तर 200 करोडच्या वर आहे असं सर्व बॉडीचा. याच्यामध्ये बघा सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, ऑटोनॉमस, पब्लिक सेक्टर डिपार्टमेंट तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं कार्टोग्राफी असिस्टंट. ठीक आहे, आणि लेवल 5ची पोस्ट आहे 32 वर्ष वय मागितलेली आहे आणि याच्यामध्ये बॅचलर ऑफ डिग्री मागितलेली आहे आणि याच्यामध्ये पण 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे रिलेटेड फील्डचा, हे तुम्ही बघू शकता. पुढची पोस्ट आहे मित्रांनो असिस्टंट, महत्त्वाची पोस्ट आहे आणि लेवल 4ची पोस्ट आहे 32 वर्ष वय मागितलेलं आहे आणि याच्यामध्ये बॅचलर ऑफ डिग्री मागितलेली आहे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला तो पण कुठल्या पण सेक्टरचा चालेल. आणि विशेष म्हणजे इथं म्हटलं इंग्लिश टायपिंग स्पीड मागितला प्लस हिंदी टायपिंग स्पीड. इथं प्रमाणपत्राची अट दिलेली नाही, सेंट्रलमध्ये टायपिंग स्पीडच मागतो म्हणजे तुमची टायपिंग टेस्ट होते.
बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं ज्युनियर असिस्टंट लेवल 2ची पोस्ट आहे, म्हणजे क्लर्क लेवलची पोस्ट आहे ही. याला पण बॅचलर ऑफ डिग्री मागितलेलं आहे आणि टायपिंग मागितलेलं आहे आणि कम्प्युटरचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. इथे पण टायपिंगचा स्पीडच पाहिजे. नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर लायब्ररी अटेंडन्स. याच्यामध्ये लेवल 1ची पोस्ट आहे, म्हणजे MTS लेवलची पोस्ट आहे आणि 12वीवर पोस्ट आहे. आणि सोबतच म्हटलं तर लायब्ररी सायन्सचा एक डिप्लोमा मागितलेला आहे, बघू शकता. आणि याच्यामध्ये कम्प्युटर नॉलेज पण तुम्हाला असलं पाहिजे. बघा मित्रांनो, नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर लायब्ररी असिस्टंट. ही लेवल 4ची पोस्ट आहे, बघू शकता. आणि बॅचलर ऑफ डिग्री मागितलेली आहे आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे, तो पण रिलेटेड फील्डचा, म्हणजेच लायब्ररी फील्डचा. आणि आधी सांगितले एक्सपिरियन्स पण आहे याच्यामध्ये, कुठला पण एक्सपिरियन्स चालते कुठल्या पण डिपार्टमेंटचा, बघू शकता. आणि याच्यामध्ये शेवटची पोस्ट आहे म्हटलं तर लायब्ररी अटेंडंट. हे म्हटलं तर लेवल 1ची पोस्ट आहे आणि हे 12वीवर पोस्ट आहे, तुम्ही बघू शकता. ते पण 12वी सायन्सवर, किंवा सोबतच म्हटलं तर 12वी पास असलं पाहिजे आणि म्हटलं तर एक डिप्लोमा असला पाहिजे, म्हणजे स्किलचा सर्टिफिकेट असलं पाहिजे, किंवा ITI पण चालेल रिलेटेड फील्डचा. बघू शकता एक्झाम कशी कंडक्ट करणार आहे याच्याबद्दल काही रूल्स दिलेले आहेत, बघू शकता. इंग्लिश आणि हिंदीमध्ये हा पेपर असू शकतो आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कशी काय आहे हे पण इथे दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. बघा तुमची फायनल जे असेसमेंट आहे हे म्हटलं तर मेन्स आणि तुमची टायपिंग टेस्टवर ठरू शकते. आणि याच्यामध्ये आधी सांगितलं क्लर्कच्या पोस्टसाठी शक्यतो मेन्स असणार नाही यामध्ये, हे तुम्ही बघू शकता. नंतर नोटिफिकेशन याचं येऊनच जाईल साईडवर, बघू शकता. तुम्हाला अगर कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल त्यांनी वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवर जाऊन म्हटलं तर तुम्ही चेक करू शकता. आणि पुढे बघा एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, प्रत्येक कास्टसाठी किती किती एज रिलॅक्सेशन असेल याच्यामध्ये दिलेलं आहे. पुढे बघूच आपण रिलॅक्सेशन किती. बघा इथे दिलेलं आहे प्रत्येक कास्ट वाईज किती एज रिलॅक्सेशन आहे. आधीच्या पोस्टला ओपनच्या असल्यामुळे खूप जास्त एज रिलॅक्सेशन आहे आणि त्याच्यामध्ये पण सूट दिलेली आहे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे म्हटलं दिल्ली युनिव्हर्सिटीची ॲडव्हर्टाइजमेंट होती. आणि मित्रांनो, हा फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या आणि तुम्हाला काही जर डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये डाऊट मला विचारू शकता. ठीक आहे मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.